आपण सर्व पत्रकार खऱ्या अर्थानं समाजाची बाजू मांडत असतो. समाजाची बाजू मांडताना कोणतरी नाराज होत असतं आणि कोणाला तरी आनंद होत असतो. मात्र सामाजिक प्रश्न मांडताना सर्वस्वी याला जबाबदार प्रशासन असतं आणि शरद सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार आहेत. आणि ज्या वेळेला कधीतरी वाणीसाहेबांनी बातम्या दिल्या असतील किंवा आपल्या पत्रकारांनी बातम्या दिल्या असतील तर त्याचं त्यांनी दुःख मानू नये. याचं कारण आहे तसंच आहे की तुमचा उदोउदोसुद्धा याच पत्रकारांनी केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा आपण आलात त्यावेळेला याच पत्रकारांनी तुमचा चेहरा या जुन्नरवासियांना दाखवलेला आहे. आज ज्या मोठेपणाने तुम्ही सांगताय की मी शिवजन्मभूमीचा आमदार आहे, त्याच मोठेपणाला या पत्रकारांनी तुम्हाला खतपाणी घातलंय. हे विसर तुम्हाला आज पडलेला आहे. या निमित्तानं सांगू इच्छितो की पत्रकारांच्या पाठीशी हे शासन देखील आहे. नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला म्हणतात सोशल मीडियावर आपण जास्तीत जास्त काम केलं पाहिजे, आपण फिजिकली काम करण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त म्हणजे डिजिटलायझेशनकडे गेलेलो आहोत. आणि यावेळेला त्याच सत्तेमधला एखादा आमदार ज्या वेळेला म्हणतो की आपण आपली दांडकी बाजूला ठेवा आणि हे मी नंतर पाहून घेईल, तर आता हे पत्रकार तुमचं ऐकणार नाहीत. आणि साहेब, ह्या धमक्यांना आम्ही अजिबात भीक घालणार नाही. याचं कारण आहे तसंच आहे की पत्रकारामध्ये जी क्षमता आहे ती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळं पत्रकारांच्या नादाला आपण कुणीही लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की लागू नये. याचं कारण आहे की तुम्हाला मोठं करणारे पत्रकार आहेत, तुमचे प्रश्न मांडणारे पत्रकार आहेत, तुमच्या बाजू मांडणारे पत्रकार आहेत, तुमची मुलाखत घेणारे देखील हेच पत्रकार आहेत आणि त्यांना तुम्ही दुखावणं हे तुमचं काम नाही. आज रोजी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना जे बेताल वक्तव्य आपण केलेलं आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई याच्या वतीने मी आज रोजी शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध करतो. यांनी यापुढील काळात आपल्या शब्दांना आवर द्यावा, अन्यथा आपलं जर यापुढील काळात बेताल वक्तव्य आलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या विरोधी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील त्यांना या निमित्ताने देतो आणि माझ्या 2 शब्दाला स्वल्पविराम देतो. जुन्नर तालुका मराठी पत्रकार अध्यक्ष अशोक कराड. 2 दिवसांपूर्वी आपल्या जुन्नर तालुक्याला अंजनावळे या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांच्यासोबत आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. खरं तर तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणून त्यांनी पत्रकारांना अशा प्रकारचं बोलणं किंवा वक्तव्य करणं योग्य नाही आहे. मी जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो. त्याचप्रमाणे आमदार शरददादा देखील या निमित्ताने विनंती करतो की भविष्य काळात देखील पत्रकारांशी बोलताना संवाद साधताना आपण काळजी घ्यावी. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.